महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत। उद्या 18 नोव्हेंबर आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक पक्षाला जो आहे तो आपला प्रचार करता येणार आहे। कारण 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे आणि आपण पाहिलं तर आज 17 तारीख आहे आणि उद्या 18 तारीख असे 2च दिवस आता प्रत्येक पक्षाकडे प्रचारासाठी उरले आहेत। आपण जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाने जो आहे तो आपला संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक सभा घेतली, प्रचार रॅली घेतल्यात आणि आता उद्या भव्य दिव्य रोड शो देखील पार पडणार आहेत। मुंबईत देखील अनेक भव्य रोड शो जे आहेत ते प्रत्येक पक्षाचे पार पडणार आहेत। उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत माही नेते, माहींचे उमेदवार, मनसेचे अधिकृत उमेदवार अमित ठाकरे यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत आणि एक भव्य रोड शो मनसेच्या वतीने घेण्यात येणार आहे। तर दुसरीकडे महायुती असेल किंवा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांचा देखील रोड शो उद्या महाराष्ट्रात असेल किंवा मुंबईत पार पडणार आहेत। आपण पाहिलं तर ही जी निवडणूक आहे ते प्रत्येक पक्षासाठी महत्वाची आहे, कारण की प्रत्येक पक्ष जो आहे तो सत्तेत येऊ पाहतो आणि आपला पक्ष कसा मजबूत होईल याकडे देखील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जी आहे ती आपली कंबर कसली होती। आणि आपण पाहिलं तर दिग्गज नेते, मग भाजपचे नेते असतील दिग्गज, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील किंवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील, हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले होते। तर दुसरीकडे काँग्रेसने देखील राहुल गांधी असेल, मल्लिकार्जुन खरगे सारखे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रावर उतरवले। तर आज देखील प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची महाराष्ट्रात सभा पार पडली, भव्य रोड शो देखील पार पडले आहे। एकंदरीत पाहायचं झालं तर महाराष्ट्रासाठी प्रत्येक राजकीय पक्ष असेल तो तयारीला लागला आहे आणि उद्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने ते जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे। मात्र 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे आणि या दिवशी महाराष्ट्राची जनता कोणाला मतदान करणार आणि कोणाच्या बाजूने उभी राहणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे, कारण की 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे। महाराष्ट्राचा जो संपूर्ण भवितव्य आहे तो 23 तारखेला ठरणार आहे आणि महाराष्ट्राची जनता ही कोणाच्या बाजूने आहे हे 23 तारखेला समोर येणार आहे। इंडिया न्यूज महाराष्ट्रासाठी डॅरेल मिरांडा, मुंबई।